पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 1 मराठी. कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. कलसेकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. अभिनंदन. अभिनंदन. कलसय येथील पवित्र जनास व ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व तिमोथेय बंधू याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. परमेश्वर उपकार स्मरण व प्रार्थना. परमेश्वर उपकार स्मरण व प्रार्थना. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर याचे उपकार स्मरण करतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले. ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे आणि परमेश्वराच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ती फळ देत व वृद्धिगत होत चालली आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याचपासून तुम्ही ती कृपा अशीच शिकाल. आत्म्याच्या योगे झालेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हास कळविले. यावरून आम्हीही ते ऐकलेल्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे, यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि परमेश्वराच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारची सहनशक्ती व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याचे उपकार स्मरण करावे. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला तारण म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले व सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतामधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. सर्व पूर्णता त्याच्यात वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तिच्याद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करणे पित्याला बरे वाटले. तुम्ही जे पूर्वी दुष्कर्मे करीत मनाने परके व वैरी होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपल्यासमोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी. ख्रिस्ती मंडळीच्या वाढीसाठी पौल ख्रिस्ताचा सहकारी. तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढतो.
परमेश्वराच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो, जे गुज युगानयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले ते वचन आहे. राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यास कळविणे परमेश्वराला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, तोच ते गुज आहे. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करतो व प्रत्येक मनुष्याला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे. ह्याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालविते, तिच्या मानाने मी झटून श्रम करतो.